दशक पाचवा, समास पहिला, गुरुनिष्ठय। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। हनुमंतांची कुळवल्ली राम मंडपावेला गेली, श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नामे। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासना मात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। आहे तू जननी मदीय नकळे अज्ञान मीले करू, घाली गे निज प्रेम पाखर सदा दूरी नको गे करू। प्रेमे बाहत मुक्त कंठ करुणी, नाही तुझे बंधन। प्रल्हादा गुरुराजयानित तुम्हा, माझे असो वंदन। जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदास बोधाभिधम्। यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। अशा पद्धतीने आपला जो दशक चालू आहे पाचवा, त्या ठिकाणी थोडंसं मनामध्ये गोंधळ होता काही लोकांच्या, की तो गुरु निश्चय हा जो समास आहे तो पुन्हा ऐकल्यासारखा वाटतोय, गुरुच्या संबंधित आहे, हे पुन्हा पुन्हा ऐकल्यासारखं वाटतंय। तर असं जेव्हा वाटलं तेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण सुरुवातीला आपण प्रस्तावना देतो त्या ठिकाणी सांगितलंय की दोन मधला फरक आहे। दोन मध्ये पहिला फरक कसा की पहिल्यांदा आपण सद्गुरूंची आराधना केली आणि सद्गुरूंना प्रसन्न केलाय, प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना केली आहे आणि आमच्या या दासबोधासाठी तुम्ही प्रत्यक्ष उपलब्ध व्हा, तुम्ही स्वतः या अशी आराधना। आणि गुरूंची आपण आराधना केलेला हा जो पहिला समास आहे पहिल्या दशकातला, तो समास आपण तिथे वेगळ्या पद्धतीने सांगितला। आणि आता हा जो समास सुरू होतोय त्या ठिकाणी आपल्याला त्या गोष्टीची जाणीव झाली किंवा त्यांची कृपा जाणवली की ज्या ते गोष्टी सांगतात त्या गोष्टी आपल्याला पटल्या आणि त्याकडे दृष्टी गेली, त्याकडे आपण आकृष्ट झालो। या सगळ्या गोष्टी जेव्हा घडतात तर हा फरक पडतो की नाही बोलण्यामधला हा समासांमधला फरक आहे की नाही, लिखाणामधला हा जो फरक आहे तो गुरु निश्चय हा जो फरक आहे तो मी त्या दिवशी पहिल्यांदा सांगितला, पण थोडासा गोंधळ झाला आणि पुन्हा गुरूंबद्दल कसा काय हा समास आहे असं काही लोकांना जेव्हा मधून ऐकलं तेव्हा वाटलं, म्हणून सांगितलं की पहिल्यांदा त्यांची महिमा सांगितली, त्यानंतर आपल्याला त्यांच्याबद्दल वाटलेलं आकर्षण किंवा आपल्याला स्वतःला इच्छा झाली आहे की आता गुरूंचं ऐकायचं आहे, म्हणजे गुरु निश्चय करणे हा मनानी आपण स्वतः करणे
आता ते सांगत असताना समर्थांनी आपल्याला सांगितलं की ज्या ज्या आधीच्या ओव्या झाल्या, 3 भाग चालल्यात आपले ह्या गुरुनिश्चयावर 3 भाग झालेत. त्या ठिकाणी प्रत्येक वेळी त्यांनी सांगितलंय की जे तो जाणतो ह्या धर्माच्या गोष्टी किंवा आत्मकल्याणाच्या गोष्टी जाणतो, ती एक जागा असली पाहिजे, ती एक व्यक्ती असली पाहिजे, ती कोणती तरी एक असे लोक असले पाहिजे की जे हे सगळ्या गोष्ट समजतात, जाणतात, त्यांना ती भाषा येते, त्यांना ती गोष्ट समजते, त्यांना ती गुरुकडून प्राप्त झालेली आहे, ब्रह्मज्ञान त्यांना समजलाय. असा हा जो वेद जाणणारे लोक आहेत त्यांना ब्राह्मण म्हटलंय समर्थांनी. म्हणजे ज्यांनी ज्यांनी या गोष्टीचा अभ्यास केला, जे जे लोक धर्म कार्य करतात, बाकीच्या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या वाटतात आपल्याला जितकी धर्माची वाटत नाही. मग धर्म किती महत्त्वाचा आहे, म्हणून धर्म शिकणारे, धर्म जाणणारे आणि धर्म अनुसरणारे लोक जे आहेत त्यांना ब्राह्मण म्हटलंय समर्थांनी. आणि या ब्राह्मणांच्या जवळ हरी खुश असतो, ब्राह्मणांच्या सानिध्यात हरी खुश असतो, कारण त्याला ओळखणारे, देवाला ओळखणारे कोण? मग आता आपण सगळे देव म्हणजे मूर्ती किंवा त्यानंतर मंदिरामध्ये असलेला देव, या सगळ्या गोष्टी आता आपल्याला माहिती आहेत देवाच्या संदर्भातल्या, की देव म्हणजे अशी एक शक्ती आहे, ते माहिती आहे. पण त्याला जाणणारे लोक जे आहेत, ते देव म्हणजे काय आहे हे जाणणारे, जे मला खरे ओळखतात, मी कोण आहे हे खरं ज्यांना जाणलं जातं, ते वेदांमधून जे शिकतात ते ब्राह्मण. आणि त्या ब्राह्मणांच्या सानिध्यात मी अतिशय आनंदात असतो, कारण ते माझी स्तुती गातात आणि नुसती स्तुतीगान करत नाही, तर त्यासोबत त्यांचा ते अनुभव घेतात आणि त्याचा अनुभव घेतल्यानंतर तो अनुभव इतरांना सांगतात. आणि जी गोष्ट खरंच दुर्मिळ आहे, ही गोष्ट या जगामध्ये दुर्मिळ कशी? कारण खरं जर सुख पाहिजे असेल, खरं ज्ञान जर पाहिजे असेल, आत्मकल्याण व्हायचं असेल, तर ती ही गोष्ट आहे जिच्याकडे आपण सगळेजण दुर्लक्ष करतो सहसा. याचं कारणही खूप साधं आहे की मायेमध्ये आपण अडकलो आहे. माया आपल्याला खरी वाटते कारण ती प्रत्यक्ष दिसते. मग प्रत्यक्ष दिसत असल्यामुळे मायेमध्ये रममाण होणारा जीव देवाला वेगळंच समजतो. देव आहे हे मनानी म्हणणं, तोंडानी म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्षामध्ये त्याचा अनुभव घेणं वेगळं. मग हा अनुभव घेतलेले जे लोक आहेत ना, त्यांना ब्राह्मण म्हटलंय. ते शिकले असले पाहिजे, धर्म शिकले पाहिजे, त्यांना ते वेद समजला पाहिजे, त्यासाठी त्यांचं अनुसरण तसं असलं पाहिजे, त्यांचं वागणं तसं असलं पाहिजे, त्यांना परंपरा असली पाहिजे, त्यांच्यावर गुरुकृपा असली पाहिजे. हे सगळं ज्यांच्याकडे आहे, ते जातीनी कुणीही असले तरी सुद्धा ते ब्राह्मण आहेत. ते वेद जाणतात, ते ज्ञान जाणतात, जे इतर सगळ्या गोष्टींपेक्षा महत्त्वाचं आहे. आणि ज्या महत्त्वाच्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं, त्या गोष्टी जाणल्या. कुणी जाणल्या? या ब्राह्मणांनी जाणल्या, वेदांच्या मधून जाणल्या. त्यामुळे ते हरी त्या ठिकाणी खुश आहे आणि त्याकडे माझं आता लक्ष गेलं, त्या सगळ्या गोष्टींकडे माझं आता लक्ष गेलं. हे लक्षही गुरुकृपेनेच गेलं आहे. आणि म्हणून हा गुरुनिश्चय आहे की समर्थ म्हणतात की ज्या ठिकाणी असं ज्ञान, असं वेदांचं ज्ञान, आणि जे वेदांचं ज्ञान आत्मकल्याणाचं आहे, वेदांच्या ज्ञानामध्ये सुद्धा अद्वैताचं खरं ज्ञान जे म्हणतात ते खरं ज्ञान आहे. त्यातही आधीच तर सगळ्या ज्ञानांची दर्जा खाली, त्यातल्या त्यात वेदांबद्दल नुसतं अध्ययन करणे, आचरण करणे, पारायण करणे हा भाग एक, आणि अनुभव घेणे हा भाग एक. आणि अनुभव हा घ्यायचा आहे की तो मी आहे, मी तो आहे. जन्माच्या आधी हेच कारण त्यांनी दिलं होतं आपल्याला जन्माला घातलं तेव्हा. आणि प्रत्येक वेळी देव म्हणतो, जेव्हा जेव्हा मी कुणा जीवाला जन्माला घालतो तेव्हा तेव्हा मला आशा असते की हे जाणणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे हा जाईल, तिथे तो सगळं जाणून घेईल, त्यानंतर तो आत्मानंदामध्ये लीन होईल. आणि असा भक्त मला पाहिजे हे सांगणारे लोक जिथे असतील तिथे हरी खुश असतो. आणि हरी खुश तर तो सगळ्यांना खुश, त्या ठिकाणीच फक्त आपल्याला आनंद मिळू शकतो, असे हे वेद ब्राह्मण आपल्याला समजावून सांगतायत समर्थ. हा धर्म हे जे कार्य आहे, हा सगळ्यात पहिला आपल्या जीवनाचं तत्व असलं पाहिजे. आणि ते धर्म जाणणारे ब्राह्मण, याबद्दल त्यांनी भरपूर चर्चा केली. आणि हे सगळं सांगितल्यानंतर कुठे जायचं आहे आपल्याला, आणि जिथे नितळता, जिथे पवित्रता, जिथे परोपकार, जिथे स्वार्थ, जिथे स्वांत सुखाय जगणं. स्वांत सुखाय म्हणजे स्वतःसाठी जगत असताना इतरांनाही त्याचा फायदा होणं, कल्याण करणं त्यांचं, हे जिथे असेल तिथे हरी असतो.
हे पुन्हा पुन्हा सांगण्याचं कारण हे तिथे आहे हे माहिती झाल्यावर आपण तिकडे वळणं हा गुरुनिश्चय. म्हणून त्यांनी जे असे लोक जे वागतात, म्हणजे नुसतं आपल्याला समजल्यानंतर जर समाधान मिळत आहे की नाही म्हटलं तरी आपल्याला बरंच समाधान मिळत आहे, की जर खऱ्या समाधानाकडे आपण जातोय, खरं समाधान निश्चित आपल्याला मिळणार आहे ह्या मार्गातून, असं जर आपल्याला निश्चित समजलं तर मन शांत होत आहे. या ठिकाणी आपण स्वतःला विसरतो, म्हणजे स्वत्व विसरल्यानंतर आपल्यापेक्षा कुणीतरी मोठं आहे, जे जाणतात आहे ते जाणल्यानंतर ते जे सांगतात ते खरं आहे, ते सत्य आहे, हे जेव्हा कळतं तेव्हा आपला अहंकार आपोआप कमी होतो आणि आपण शरण जातो. अशी ही जी गोष्ट आहे ती समर्थांना अपेक्षित आहे गुरुनिश्चयामध्ये, की असा गुरुनिश्चय करावा की जे तत्व आपल्याला कळलंय त्या कळण्याकडे माझी मती आता स्थिर व्हावी, आणि ती स्थिर होण्यासाठी मला सतत सतत या लोकांची संगत करावी लागणार आहे, जे धर्म जाणतात, जे वेद जाणतात, जे आत्मज्ञान काय आहे ते समजतं, आणि देव म्हणजे काय, देव मला भेटेल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर ज्यांच्याजवळ आहेत, आणि नुसती उत्तरं नाही तर तो अनुभव सुद्धा त्यांच्याजवळ आहे. म्हणून हे सगळे संत सांगतात ना की आम्हाला बाकी कशानेच फरक पडत नाही, आम्हाला दुःख असं काही वाटतच नाही. साधे वारीला जाणारे लोक जेव्हा पाहतो तेव्हा आपण जाऊ शकत नाही आणि ते जाऊ शकतात, याचं कारण त्यांनी शारीरिक दुःखावर केलेली मात. त्याहीपेक्षा भगवंत मोठा आहे हे त्यांच्या मनाने निश्चित केलाय, त्यांनी निश्चय केलाय मनाचा की त्याहीपेक्षा मोठा भगवंत आपल्याला बघायचा आहे. त्यामुळे आपल्या शरीराला होणाऱ्या वेदना त्यांना जशा जाणवत नाहीत, तशा या जगामध्ये असलेलं दुःख जाणवत नाही, सुखही जाणवत नाही, त्याच्यावर काहीतरी आहे. जसे वारकरी पांडुरंगाला भेटल्यावर तृप्त होतात, तसं खऱ्या आनंदाच्या मागे लागलेले लोक या सगळ्या मार्गांचा अडथळा दूर करू शकतात. हे कळलं जेव्हा, तेव्हा बाकी मग मन स्थिर होतं, मन शांत होतं, असं अपेक्षित आहे. म्हणून ब्राह्मण वेद जाणणं आणि जाणणाऱ्यांच्या मागे असणं, सत्संगती करणं हे आवश्यक आहे. जे जना वेगळे केले, मग जे जना वेगळे केले ते वेदे अभेरिले, म्हणून तयासी नाव ठेविले पाषांड मत झाले. असो जे हरिहरदास तयासी ब्राह्मणी विश्वास, ब्राह्मण भजने बहुतास पावन केले श्रीराम. हे काल झालेलं आहे. ब्राह्मणे पाविजे देवादी देवा, तरी किमर्थ सद्गुरू करावा, ऐसे म्हणाल तरी निज ठेवा, सद्गुरू विण नाही. हे पण झाले, जितकं झालंय तितक्या फक्त उभ्या वाचते, बाकी पुढचं निरूपण करते. स्वधर्म कर्मी पूज्य ब्राह्मण, स्वधर्म हे झालं ना ॲडमिट, स्वधर्म कर्मी पूज्य ब्राह्मण, परिज्ञान नवे सद्गुरू विण, ब्रह्मज्ञान नसता सीण, जन्म मृत्यू चुकेना श्रीराम. सद्गुरू विण ज्ञान नाही, सर्वथा होणार नाही, अज्ञान प्राणी प्रवाही वाहताची गेले श्रीराम. ज्ञान विरहित जे जे केले, ते ते जन्मासी मूळ आले, म्हणून सद्गुरूंची पाऊले सुदृढ धरावी श्रीराम. जयास वाटे देव पाहावा, तेणे सत्संग धरावा, सत्संगे विण देवादी देवा, पाविजेत नाही श्रीराम. हे सगळं आता जे बोलली त्याचं निरूपण आहे. हे प्रत्यक्षात काल झालंय, पण आपला जो अर्धा भाग राहिला होता, जो रेकॉर्ड व्हायचा राहिला होता, म्हणून ते पुन्हा बोलली की जेणेकरून ते सगळं आपल्याला एकत्र ऐकता येईल. नाना साधने बापुडे, सद्गुरू विण करीती वेडी, गुरुकृपे विण कुडकुडी व्यर्थची गेली. ज्यांच्यावर गुरुकृपा नसेल, म्हणजे गुरुकृपा प्रत्येकावरच असते, गुरुकृपा नाही असं नाही, पण त्यासाठी आपले जे प्रयत्न असतात ते प्रयत्न जर आपले केले नाही तर गुरुकृपा फळत नाही. एवढाच फक्त फरक आता आपल्या लक्षात यायला पाहिजे. माझ्यावर गुरुकृपा नाही, माझ्यावर गुरुकृपा नाही असं म्हणत असताना म्हणजे आपल्याला ती ओढ लागते, म्हणून आपण म्हणतो की गुरुकृपा नाही. प्रत्यक्षामध्ये गुरुकृपा प्रत्येकावर आहे, प्रत्येक जीवावर गुरुकृपा आहे. फक्त त्या दृष्टीने जर बघितल्या गेलं तर मग आपल्याला आपलं जीवनाचं सार्थकत्व आपल्याला सापडतं. आपलं जीवन व्यर्थ जात नाही किंवा पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात आपण सापडत नाही. कार्तिक स्नाने माघ स्नाने हे काल झालंय. व्रते उद्यापने दाने, गोरांजने धूम्रपाने, सांदिती पंचाग्नी श्रीराम. हरिकथा पुराण श्रवण, आदरे करीती निरूपण, सर्व तीर्थे परम कठीण, फिरती प्राणी. सगळी तीर्थ कठीण आहेत करायला. घरात छान सुखात बसता येतं, उन्हाळा आहे किंवा कोणत्याही ऋतूमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये शांत बसता येतं, पण कशाला कष्ट करून लोक तीर्थाला जातात? म्हणजे स्वतःच्या जीवाला जो त्रास होतो, आर्थिक शारीरिक त्रास होत नाही का कोणत्याही तीर्थाला जायचं? हे जे नर्मदा परिक्रमा करतात लोक, 6-6 महिन्याची 3-3 वर्षाची कितीतरी गोष्टी परिक्रमा करतात, त्यांना काही घरी करमत नाही म्हणून करतात का? त्यांना काहीतरी विशेष ध्येयप्राप्ती असते त्यांची म्हणून करतात.
म्हणजे त्यांनी शारीरिक कष्टावरती मात केली आहे. दुःख संपवले आपणहून स्वतः ते दुःख संपवतात, तेव्हा कुठे आनंदाकडे ते जातात. म्हणजे तिथे आनंद आहे. कोणी सांगितलं त्यांना? सद्गुरूंनी सांगितलं. आणि ही जी सद्गुरू कृपा झाली ती त्यांनी स्वतः अनुभवली आणि म्हणून हे दुःख त्यांना जाणवत नाही. 2 ड्रेसवर राहू शकतात, जे मिळेल ते खाऊ शकतात आणि तरी सुद्धा काय मिळालं ते म्हणतात आमच्याजवळ शब्द नाही सांगायला. म्हणजे आपल्यासारखंच जीवन आहे ना. जसं आपल्याला जीवन मिळालंय तसंच त्या परिक्रमावास्यांनाही जीवन मिळालंय किंवा वारकऱ्यांना जीवन मिळालंय किंवा आणखी कैलास पर्वताकडे जाणारे, मानसरोवरकडे जाणारे लोक, 4 धाम करणारे लोक जे आहेत त्यांना सगळ्यांना जीवन एकसारखंच मिळालंय. प्रपंच सगळ्यांनाच आहे. तरी सुद्धा जी झालेली गुरुकृपा आहे त्याचा गुरुकृपेचा फायदा घेत असताना स्वतःच्या जीवाला ज्या यातना होतात त्या यातनांकडे ते पूर्णपणे दुर्लक्ष करतात. यावरून आपल्याला एक नक्की लक्षात येतं की यातना ह्या मनाला जाणवल्या तरच असतात, अन्यथा त्या नसतातच. नाहीतर ही अशी उदाहरणं जी आपण अभ्यासाची दिली की जबरदस्तीने अभ्यासाला बसवलं की आपल्याला बसावं वाटत नाही, झोप येते. तेच जर स्वतःहून ठरवलं की मला उद्या मेरिट यायचं आहे, त्या दृष्टीने जर मला अभ्यास करायचा असेल, कुणी मला चहा देवो, मला कॉफी देवो, कुणी माझ्यासोबत जागो न जागो, मी माझी पुस्तकं घेणार, मी रात्रभर अभ्यास करणार, जे काही ठरवलं आहे ते पूर्ण करणार. मग मला झोप नव्हती आवश्यक का? होती. माझ्या शरीराला त्रास झाला नाही का? झाला. पण माझं जे ध्येय होतं उद्या माझी परीक्षा अशा पद्धतीने पूर्ण करायची आहे, ते ध्येय पूर्ण करण्यासाठी ह्या त्रासावर माझ्या मनाने मात केली. मनाने, शरीर करो किंवा न करो, पण मनाने मात केली आहे. आणि ह्या मनाने मात केल्यामुळे मला या गोष्टीचं काही वाटतच नाही, कारण पुढचं ध्येय, मला जे अंतिम ध्येय मिळालं ते उत्तम मिळालं. तसं जीवनामध्ये असलेल्या दुःखाकडे जर मी मानूनच घेतलं नाही ते दुःख आहे, हे आपल्या हातात आहे. देवाने ती गोष्ट प्रत्येकाच्या हातात ठेवली आहे, मानणे किंवा न मानणे. एक व्यक्ती जेव्हा समाजामध्ये बघतो तेव्हा एकच गोष्ट जर दोघांना मिळाली तर एक किती वेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देतो आणि एक वेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देतो हे आपण बघतो. की एखाद्याला दुःखाचा बाऊ करायची इतकी सवय असते की एक छोट्याही गोष्टीसाठी त्याला ते सहन होत नाही, सहनशक्ती कमी पडते आणि तीच गोष्ट तो बोलत राहतो, करत राहतो. स्वतःचंही आयुष्य खराब आणि इतरांना सांगून सुद्धा लोक शेवटी त्याला टाळायला लागतात. आणि तीच व्यक्ती कधी कधी खरंच कष्टात असते एखादी, पण ती कधीही कोणाजवळ. आमच्याकडे एकदा आता मध्ये 8 मार्चला जो सत्कार झाला तो मला वाटतं मी सांगितलं होतं की 8 मार्चला एका बाईचा सत्कार झाला आणि त्या बाईचा सत्कार होण्याचा क्रायटेरिया हा होता की 3 मुलं, 3 सुना, 10 नातू यांच्यासोबत राहत असताना सुद्धा 2-3 वर्ष आम्ही त्यांना बघतोय, एका शब्दाने, चकार शब्दाने सुद्धा त्यांची तक्रार त्यांच्या तोंडातून आम्ही ऐकली नाही. तक्रार नसेल का आपण कल्पना करू शकतो. एक जरी मुलगा आणि सून घरात असली तरी आपण तक्रारीला जागा असते, पण 3 सांभाळत असताना, 10 नातू असताना काय होत नसेल घरामध्ये, पण कोणत्याही प्रकारची तक्रार नाही. उलट सकाळी 6 वाजता जे अर्घ्य देणं त्यांचं असतं सूर्याला, ते कधी चुकलं नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा बघतो तेव्हा त्यांनी कशावर मात केली आहे हे समजतं. जीवन सगळ्यांनाच आहे, जीवन कुणाला नाही असं नाही. कोणी चांगल्या याच्यात सुद्धा दुःखात असतं, कोणी दुःखात सुद्धा सुखात असतं, कोणी समशीतोष्ण असतात. सगळ्या प्रकारचे आपण त्यातून घ्यायचं आहे आणि ती सद्गुरू कृपा आपल्याला जाणवली पाहिजे. म्हणून गुरुनिश्चय आहे. गुरु काय आहे हे आपण पाहिलं. गुरुनिश्चय हा मनाने केलाय की असं मला शक्ती दे देवा की या सगळ्या दुःखातून पार करून मी फक्त तुझं आणि तुझं नामस्मरण करीन आणि तुला भेटण्याचा प्रयत्न करीन, जो तू माझ्या हृदयात बसलेला आहे. हे जे ज्ञान मला सद्गुरूंनी द्यायचा प्रयत्न केला होता तो मला समजून घ्यायचा प्रयत्न मी करते आणि समजून घेतल्यानंतर तसा वागण्याचा प्रयत्न, समाधान स्थिर ठेवण्याचा प्रयत्न मी केल्यावर मग एक प्रकारची दुःखावर मात आपण स्वतः केली असा अर्थ निघतो. पण हे करत असताना पुन्हा सद्गुरू कृपा असते. म्हणून गुरु निश्चय हा माझा निश्चय नाही. हा निश्चय मी कोण करणारी, मी करणारी कोण. जर त्यांची माझ्यावर कृपा झाली तर हा गुरु निश्चय माझ्याकडनं केला जाईल आणि तो व्हावा, जेणेकरून माझ्या जन्माचं सार्थक होईल. झळफळीत देवतार्चने, स्नाने संध्या दर्भासने, टिळे माळा गोपीचंदने, ठसे श्रीमुद्रांचे. वेगवेगळ्या पद्धतीने कोणी गोमुख काढतात, कोणी चैत्रांगण काढतात, कोणी सुंदर सुंदर रांगोळ्या काढतात, कोणी जळजळीत देवतार्चना म्हणतात. देवतांचं जेव्हा ते अर्चन करतात तेव्हा अगदी कडक सगळं सोहळं सांभाळून ते करतात.
कोणत्याही पद्धतीने करतात, पण त्यांना जे करत असताना बाकी सगळ्या गोष्टी ते सोडतात आणि एक म्हणजे एक ध्येय ते ठेवतात, त्यामुळे त्यांना ती प्राप्ती होते. अर्घ्यपात्र संपुष्ट गोकर्णे, मंत्रयंत्रांची ताम्रपर्णे, नाना प्रकारीची उपकरणे, साहित्य शोभा श्रीराम. घंटा गणगणा वाजती, स्तोत्रे स्तवने आणि स्तुती, आसने मुद्रा ध्याने करती, प्रदक्षिणा नमस्कार श्रीराम. पंचायत्न पूजा केली, मृत्तिकेची लिंगे लाखोली, बेले नारी केले भारिली, संपूर्ण सांग पूजा श्रीराम. हे आपलं काल झालंय, फक्त आपलं रेकॉर्डिंग राहिलं होतं, कारण त्यात ओव्या सुटतील म्हणून हे पुन्हा आपण उजळणीच्या स्वरूपात घेतोय. उपोषणे निष्ठा नेम, परम सायासी केले कर्म, फळची पावती वर्म, चुकले प्राणी. यज्ञाधिक कर्मे केली, हृदयी फळाशा कल्पिली, आपले इच्छेने घेतली स्तुती जन्मांची. आपण जशी इच्छा करू याच्यावर तर अगदी आपण काळ्या रेषेने म्हणजे लिहून ठेवायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये, की आपण जशी इच्छा करतो ते आपल्याला मिळतं. हे आपल्याला वाटत नाही खरं, कारण आता असं वाटतंय आपण जेव्हा ऐहिक गोष्टी एखाद्या बोलतो देवाजवळ, ऐहिक म्हणजे मायेच्या संदर्भात, या संसाराच्या संदर्भात जर एखादी गोष्ट आपण मागितली तर ती जर पूर्ण नाही झाली तर आपण म्हणतो की कसली इच्छा पूर्ण होते, इच्छा पूर्ती होते असं म्हणतो आपण. इथे तर म्हटलंय की ब्रह्मांड तुमचं ऐकत असतो आणि तुमच्याच इच्छेप्रमाणे सगळं घडत असतं. हे आपण मानणं शक्य नाही, कारण माझ्या ज्या इच्छा आहेत ना त्या इच्छा कधी पूर्णच होत नाही, आणि माझ्या इच्छा पूर्ण होत नाही म्हणजे देव इच्छा पूर्ण करत नाही हे एक गृहीत धरलं, आणि इच्छा पूर्ण नाही होत तर मग माझ्या इच्छेप्रमाणे काय, हा जो प्रश्न आहे, मग समर्थांच्या या शब्दावरती विश्वास बसणं कठीण आहे. मग त्यांचं म्हणणं, हनुमंताजवळ गेलो, हनुमंताजवळ गेल्यानंतर जर त्यांनी आपल्या सांसारिक गोष्टी आपल्या जीवानी मागितल्या तर खरंच हनुमंत तो तुमच्या नशिबात असेल तर ते पूर्ण होईल, तुमच्या प्रारब्धाप्रमाणे जे आहे ते घडेल, पण प्रारब्धाच्या पुढे काही करू शकत नाही कोणी. प्रत्येकाचं प्रारब्ध अवतार कार्यामध्ये सुद्धा ठरलंय, देवाचं सुद्धा. तर मग आपल्या साध्या जीवाचं काय? त्यामुळे प्रारब्धामध्ये बदल सद्गुरू मारुतीराय कोणीही करू शकत नाही. त्यामुळे आमची इच्छा पूर्ण होते हे जे समर्थांचं वाक्य आहे त्यावर सगळ्यात मोठा गोंधळ होऊ शकतो की आमच्या इच्छेसारखं तर काहीच घडत नाही. उलट त्यांच्याकडे जेव्हापासून गेलो, जेव्हापासून सद्गुरूंच्या मागे लागलो किंवा सद्गुरू आपला मानू लागलो, संकट वाढली असं जाणवत आहे स्पष्ट. आणि तुम्ही म्हणता आहे की इच्छा पूर्ण, तुमच्या जशा इच्छा आहे तसंच तुम्हाला मिळतं. हे जन्माजन्माचं चाललंय सगळं. हे एका जन्माबद्दल कुणी बोलणार नाही. एका जन्माबद्दल जर बोललं तर माझी इच्छा, आणि इच्छा कोणती, ही इच्छा पूर्ण करून ती इच्छा पूर्ण केल्याने पूर्ण समाधान मिळालं नाही हे समजत असून सुद्धा पुन्हा इच्छाही अशी अशाश्वत स्वरूपाची करायची. ही अशाश्वत स्वरूपाची इच्छा पूर्ण करणे ही त्यांची जबाबदारी नाही. अशाश्वताची पूर्ण करणे, कारण ते शाश्वत आहेत स्वतः, ते पूर्ण आहे. पूर्ण इच्छा जी आहे ती इच्छा पूर्ण करतात. आपण जसं मनात असलं तसं, त्याच्यासाठी साधं उदाहरण छापल्यासारखं असतं मन आपलं. रात्री आपण जो विचार करतो त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी आपोआप आठवतात की नाही आपल्याला. रात्री जर पूर्ण झोप लागली आहे 10 तासाची, अगदी बेशुद्धावस्था असते, इतकी शांत झोप असते, तर बेशुद्ध असल्यासारखं आपण झोपतो. पण रात्री जे काही करून ठेवलंय, कालच्या दिवसभराचं जे काही केलंय, जे उद्या मला 6 वाजता करायचंय, बरोबर 6 वाजता आठवत आहे की नाही. मग ह्यावरून जो छापखाना आहे आपल्या डोक्यातला, तो डोक्यातला छापखाना समजून घ्या. जो डोक्यामध्ये बसवलं जसं आपण तसं बसतंय. समजो न समजो, कळो न समजो, कळो न कळो, हे सगळं घडत असतं. आपण जे ठरवतो तेच होत असतं. म्हणून एक गोष्ट मानायला आता काय हरकत आहे की आता जर दुःख आलंय तर कदाचित मी ओढलं नसेल कशावरून, माझी चूक नसेल कशावरून. हा खूप मोठा शोध लागतोय स्वतःचा. तेव्हा इच्छा कोणती करायची हे समजतं. हा जे दुःख येत आहे माझ्या डोळ्यासमोर, ते माझा कदाचित मी सोडलेलं नसेल कशावरून. माझा स्वभाव कसा आहे हे मला आतून माहिती आहे, मला हे माहिती आहे. आणि हे दुःख मलाच का आलं हा जो प्रश्न पडतो, तर बरेचदा याचं उत्तर मिळतं की आपला मूळ स्वभाव तसाच आहे. आपला हा मूळ स्वभाव तसा आहे हे जर जाणवलं तर हे आत्मपरीक्षण होतं. हां, बरेचदा जे आपल्या हातात नसतात, अनाकलनीय गोष्टी प्रारब्धाप्रमाणे घडतात, त्यावर आपण तर शरणागतीशिवाय पर्याय नाही. पण 2 प्रकारचे दुःख आहेत की ज्या ठिकाणी आपल्या स्वभावाप्रमाणे खरंच कधी कधी असं वाटतं की हे आपल्या स्वभावामुळे ओढल्या गेलाय, भलेही मी ते बोलली नाही इतरांजवळ, तरी ते छापखान्यामध्ये छापल्या जात आहे. जसं रात्रीच्या वेळी आपली जी गोष्ट रात्रीची सकाळी आपल्याला आपोआप समोर करायला सुचते,
तसंच आता जे आलेलं प्रारब्ध आहे ते मागे कुठेतरी आपण आपल्या मेंदूमध्ये छापून ठेवलं आहे, आणि त्याचा हा जो परिणाम आहे आता तो सहन होत नाही, कारण त्याचे परिणाम सगळे समोर जेव्हा येतात तेव्हा सहन होत नाही. मग तेव्हा म्हणतो आमची इच्छा पूर्ण होत नाही. प्रत्यक्षात ती इच्छा खरी नसते, ती इच्छा ही अशाश्वत असते, त्यामुळे ती इच्छा पूर्ण होत नाही. पण एकदा का आता सद्गुरू मिळाले की आता आपली इच्छा बदलली ना. कल्पतरूच्या खाली बसलं तर मागायचं काय हे समजायला पाहिजे. त्या ठिकाणी आपण काय, आणि तरीही नाही म्हणता म्हणता ते आपली काळजी संकटात सुद्धा घेतात. त्यांना प्रारब्ध बदलता येत नाही, पण प्रारब्धामध्ये असलेला जो त्रास आहे ना, तो त्रास बऱ्यापैकी कमी करतात बरं सद्गुरू. हा अनुभव प्रत्येक प्रेमळ जीवानी घेतलेला आहे. त्यामुळे आता एकदा का हा मार्ग स्वीकारला की आपली इच्छा पूर्ण होते ह्यावरती आता लिहून ठेवायचं. मी तर अशी काही 10 वाक्य इंग्लिशमधली सुद्धा, जेव्हा मी इंग्लिश शिकवत होते तेव्हा अशी घरामध्ये लिहून ठेवायची की युनिवर्स रिसन्स अँड रिस्पॉन्स, जे काही मिरॅकल्स डू हॅपन, www.com, म्हणजे वेट वॉच विथ वंडर, असं लिहून ठेवायचे. की हे सगळं जेव्हा आपण लिहू तेव्हाच काहीतरी लिहू म्हणजे विचार तसे करू, तसाच बदल होणार आहे. तेव्हा कळत नाही आपल्याला, पण काही वर्षांनी आपल्या इच्छा पूर्ण झालेल्या दिसतात, आणि त्या इच्छा वैश्विक मोठ्या असतात. त्यामुळे त्या इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी आपली नसून त्याची असते. मग ही इच्छा पूर्ण, अशी ही इच्छा. त्यामुळे गोंधळाचा प्रश्न या ठिकाणी यायला नको की मी हे मागितलं, इकडे माझ्या घरी मुलीचा प्रश्न चालू आहे, इकडे माझ्या स्वतःची तब्येत अजिबात चांगली नाही, माझ्या शरीराला हा त्रास होत आहे, की माझी इच्छा तर पूर्ण होत नाही, मला तर जे पाहिजे ते होत नाही. त्या दिवशी परवा माणिकनगरला एका महिलेनी इतका सुंदर प्रसंग सांगितला की आधी असं वाटलं की हे इतकं जनरल बोलतायत की ते मला असले चमत्कार मला आवडत नाहीत, बोललेले आवडत नाही, ऐकायला आवडत नाही, असंच वाटलं. सुरुवातीला मी आपलं शांतपणे बसून ऐकलं. त्या म्हणाल्या की माझे मिस्टर आजारी असताना, आणि इतके आजारी की अगदी लास्ट स्टेजला गेले, आणि मी जय गुरु माणिक असा मंत्र म्हणायचा आज्ञा, म्हणजे परमिशन मी त्या ICU मध्ये जायची घेतली डॉक्टरांची. मी म्हटलं आता हे असं बोलणार आणि असं म्हणणार की जय गुरु माणिक मी म्हटलं, आणि माझे मिस्टर घरी आले. असा साधा अनुभव सांगतील असं मला वाटलं. प्रत्यक्षामध्ये म्हणजे जर सत्य अनुभव असतील ना ते काही वेगळे असतात. म्हणजे आमचे सद्गुरू तिथे बसलेले सुद्धा हल्ले एकदम, आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या म्हणाल्या, म्हणजे तो प्रश्न तत्वाचा आहे. त्या म्हणाल्या सद्गुरू जय गुरु माणिक असा माळ करत मी तिथे बसले ना, तर ICU मधले माझे जे मिस्टर आहेत त्यांनी हात हलवला डावा, आणि डावा हात हलवल्याबरोबर मी डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर यांचा हात हलतोय बरं. असं म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं की तुमच्या मंत्रांचा परिणाम झालेला दिसतो, आपण उठवूया. म्हणजे काहीतरी अर्धा एक तासाने त्या व्यक्तीला उठवून ठेवलं, आणि डॉक्टर म्हणाले चमत्कार घडलाय. प्रत्यक्षात माझी अशी अपेक्षा नाही आहे की हा माणूस असा उठू शकेल. प्रत्यक्षात तो उठला. बरं, नुसता उठला नाही, 1.5 एखाद्या दिवसाने तो बाहेर आला, जनरल वॉर्डमध्ये आला, आणि जनरल वॉर्डमध्ये आल्यानंतर मग जनरल वॉर्डमधून 3ऱ्या दिवशी पायी चालत नवरा बायको घरी गेले. हे जेव्हा ऐकलं तेव्हा म्हटलं हा अगदी जनरल अनुभव आहे की देवानी ऐकलं, यांच्या जय गुरु माणिक त्या माणिक प्रभूंनी ऐकलं आणि त्या माणसाला उठवलं असं वाटलं. आणि घरी गेल्यानंतर त्यांना पुन्हा तो त्रास व्हायला लागला की त्यांची जी छाती त्याच पद्धतीने त्याच तीव्रतेने दुखायला लागली जशी त्या दवाखान्यात दुखत होती. तेव्हा बाकी त्यांना बाईंना जाणवलं स्वतःला की मला असं आतमध्ये कुठेतरी जाणवत आहे 2 दिवसांनी की मी माझ्या सद्गुरूंना खूप त्रास दिलाय. म्हणजे मी माझ्या सद्गुरूंना त्रास दिलाय आणि माझ्या नवऱ्याला उठवलंय. हा अनुभव त्यांनी स्वतः सांगितला तिथे की माझ्या सद्गुरूंना हा जो झालेला त्रास आहे, कारण माझ्या नवऱ्याची वेळ आली आहे हे मला माहिती आहे. हे स्पष्ट आहे की माझा नवरा जाऊ शकतो, पण माझ्या प्रेमापोटी सद्गुरूंनी त्यांना उठवलंय. डॉक्टरांना सुद्धा अनुभव दिलाय, ह्यांच्या मंत्राचा उपयोग होतो. आणि ते उठवून त्यांनी मला घरी पाठवलं. चालत घरी आलो, पण मला त्यांचं आयुष्य नको आहे, कारण मला स्पष्ट जाणवत आहे त्यांचा त्रास. गुरु माणिका, तुम्ही माझ्या नवऱ्याला कोणत्याही क्षणी घेऊन जा, माझ्या मनाची तयारी आहे असं म्हटलं. त्यांनी हातामध्ये पाणीच घेतलं होतं आणि त्यांच्या नवऱ्याचा प्राण गेला. आता ह्या गोष्टीमध्ये गुरूंनी काय केलं? गुरूंनी प्रारब्ध बदललं नाही, पण गुरूंनी असा अनुभव दिला की जो अनुभव त्यांचा शाश्वत स्वरूपाचा होता की नवरा असो किंवा नसो, मी तुझ्या पाठीशी आहे.
त्याचं प्रारब्ध जसं होतं तसं संपलं, त्यांचं जीवन जेवढं होतं तेवढं. आणि तुझ्यासाठी मी माझी सगळी तपश्चर्या पणाला लावली आणि त्याला मी उभं केलं, तुझ्यासोबत हातात हात घालून, सगळ्यांना हात दाखवत सगळ्यांना घरी नेलं. मग बाकी सगळे इतके हेलावले की त्या बाईंच्या मनाची तयारी सद्गुरूंनी केली आहे. आणि घरी येऊन शांतपणे स्वतःच्या घरी स्वतःच्या पत्नीच्या मांडीवर देवाच्या समोर हातात माळ अशा व्यवस्थित पद्धतीने बुवांनी प्राण सोडला, मातेंनी निश्वास सोडला. आता इतकं साधं प्रारब्धाचा इतका कठीण भोग स्वतःहून सांगितलं त्या बाईनी की आता तुम्ही नेलं तरी माझी हरकत नाही. म्हणजे ही जी शक्ती आणली आहे ती कुणी आणली? सद्गुरूंनी. म्हणजे सद्गुरू प्राण वाचवू शकले असते, वाचवलाही त्यांनी काही काळ, पण यांच्या मनामध्ये जी एक प्रकारची शक्ती जागृत केली, तो जो त्यांचा निश्चय आहे, त्यांनी निश्चय गुरुवर ठेवला होता, पतीवर नाही. मग त्यांनी जेव्हा सांगितलं तुम्ही घरी आणलं, माझ्यासाठी तुम्हाला खूप त्रास झाला, याबद्दल मी आधी क्षमा मागते तुमची, कारण तुम्ही त्यांना चालवत घरी आणलं, पण आता माझी आणि तो अनुभव आपल्याला ऐकता सुद्धा येईल. जसा मी स्वतः सद्गुरूंबद्दल त्या दिवशी माझी कविता बोलली, तशी त्या बाई उभं सुद्धा राहू शकत नव्हत्या, अशा बोलल्या. सद्गुरू हेलावले, बाकी सगळे हेलावले. सगळ्यात सुंदर अभिप्राय त्यांचा होता माणिकांबद्दल. मग ही जी घटना घडते ती आपण स्वतःच्या इच्छेप्रमाणे घडले. आता त्यांनी अशी इच्छा केली का? मग तेच आम्ही लीलावतीमध्ये वाचतोय, आपल्या योग वसिष्ठामध्ये वाचतोय की लीलेने त्या शवाला पकडून ठेवलंय नवऱ्याच्या. म्हणजे त्यावरती त्यांनी 9 चॅप्टरमध्ये समजावून सांगितलंय की काय घडलंय. लीले, तू ठेव तुझ्या नवऱ्याला, शवासोबत तू राहा, तुझ्या मुलाला घेऊन राहा, ज्याला घेऊन राहायचंय, पण त्याचे परिणाम काय होतात हे पण त्यांनी 9 भागामध्ये समजावून सांगितलंय. म्हणजे मनाची तयारी करतात, जे काही घटना घडतात त्यासाठी मन तयार करणे हे सद्गुरूंचं काम आहे. प्रारब्ध बदलणे हे काम नाही. मग आपण या ठिकाणी थांबून म्हणू शकतो, काय म्हणू शकतो आता आपण, की या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की आपल्या मनामध्ये आपले इच्छेने घेतली सूती जन्मांची, त्यामुळे माझ्या मनात जे आहे तेच घडतंय. मग माझ्या मनात काय यावं यासाठी माझे प्रयत्न पाहिजे. माझ्या मनामध्ये शाश्वत गोष्टी यायला पाहिजे, अशाश्वत गोष्टी माझ्या मनात यायला नको. माझं मागणंच अशाश्वत नको, माझं मागणंच मोठं असेल तर माझी इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी. आणि तसं रामांनाही जो त्रास झाला सीतेच्या शोधामध्ये, तो हनुमंतांनी पूर्ण केला. याचा अर्थ हनुमंत पूर्ण करू शकत नव्हते किंवा सीता पूर्ण करू शकत नव्हती असं नाही. त्यावेळी त्या गोष्टीची गरज असते, ती इच्छा. पण मोठी इच्छा ही की मला रामकार्य करायचं आहे, मला रामकार्य करायचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या इच्छा कोणत्या धरतो आपण हे सगळ्यात ही एवढी तरी मॅच्युरिटी, ही एवढी तरी प्रगल्भता बुद्धीची आता भक्ताला यायला पाहिजे. आणि मग ह्या शब्दांवरती आपला विश्वास बसला पाहिजे. तो गुरुनिश्चय, हा गुरुनिश्चय आहे. अतिशय सुंदर पद्धतीने आता हे वर्णन आता समजू शकेल की गुरुनिश्चय हा की गुरु करतील ते, गुरु वाईट करणार नाही. हा दुसरा मुद्दा, गुरु माऊली आहेत, गुरु वाईट करणार नाही. आणि जे काही घडलं ते माझ्या प्रारब्धाने घडलं, तरीही त्याचा प्रारब्धाची तीव्रता कमी करण्याचं काम सद्गुरू सतत करतायत, कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये मला ते मदत करतायत. हा गुरुनिश्चय माझ्या मनाचा जर झाला तर येणारं जे जीवन आहे ते जीवन सुसह्य होणार आहे. हा सुसह्यक होणारा काळ, चांगलं येवो वाईट येवो सगळं समर्पित करणे, जे सुनील साठ्यांचं मी त्याविषयी सांगितलं आणि मला वाटतं अश्विनीने ऐकलं पण, इतकं सुंदर त्यांनी वर्णन केलं. इतके शिकलेले, इतके सर्जन फॉरेन रिटर्न, त्यांनीही घेतलेला अनुभव आहे. मग आपल्यासारख्यांना न यायला काय हरकत आहे? कुणालाही तो अनुभव देत आहेत सद्गुरू. यज्ञकिनी कर्म केली, हृदय फळाशा कल्पिली, आपल्या इच्छेने घेतली सुती जन्मांची, पण आपण जी काही आपण इच्छा करू त्या इच्छेप्रमाणे आपल्याला फळ मिळतं. म्हणून यज्ञ कर्म करत असताना खरं म्हणजे निर्विकार होऊन कर्म करावी. शक्यतो अशा पद्धतीने मागावं की मागणं संपलं पाहिजे. ज्या ठिकाणी करुणी नाना सायास केला 14 विद्यांचा अभ्यास, रिद्धी सिद्धी सावकास वळल्या जरी, रिद्धी सिद्धी जरी मिळाल्या, सगळ्या 14 प्रकारचा अभ्यास केला तरी सुद्धा तो थिटा आहे. कशापुढे? सद्गुरूंच्या पुढे. कारण सद्गुरू जे करतील या ठिकाणी की मनाचा एक पक्का, आता 6-10च ओळी राहिल्या त्याच्यातल्या, आता मनाचा एक पक्का विश्वास झाला पाहिजे की जे काही घडतंय माझ्या आयुष्यामध्ये ते सगळं आपला काहीही संबंध नाही, अशा पद्धतीने साक्षीभावाने बघता येणे, अशी जर बुद्धी स्थिर झाली असेल, आपली होऊ शकली, तर ती सद्गुरूंची कृपा आहे. कारण प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे, कोणाचाही कोणाशीही तुलना होऊ शकत नाही.
ह्यांचं चांगलं म्हणून माझं वाईट आणि माझं चांगलं म्हणून त्यांचं वाईट असं काही नसतं. प्रत्येकाचा वैयक्तिक हा प्रवास आहे. प्रत्येकाचा वैयक्तिक प्रवासामध्ये सद्गुरू कसे साथ देतात तर आपल्या जीवनामधले येणारी संकट दूर करत करत आपल्याकडे खेचत शाश्वत सुखाकडे आपल्याला नेतात. तरी सद्गुरू कृपे विरहित सर्वथा न घडे स्वहित येमपुरीचा अनर्थ चुकदा येणे. जव नाही ज्ञानप्राप्ती तब चुकेना यातायती गुरुकृपेण अधोगती गर्भवास चुकेना. गर्भवासच चुकणार नाही. बरं, पुढची गोष्ट, गर्भवास चुकणार नाही म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म आपल्याला घ्यावा लागेल. जशी आपण इच्छा करू तसा जन्म आपल्याला मिळतो. ध्यानधारणा मुद्रा आसन भक्तिभाव आणि भजन सगळंही फोल ब्रह्मज्ञान जव ते प्राप्त नाही. ब्रह्मज्ञान जर प्राप्त झालं नाही, ब्रह्मज्ञान म्हणजेच आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान म्हणजेच देवाचं ज्ञान, अथातो ब्रह्मजिज्ञासा, अथातो देवजिज्ञासा, अथातो आत्मजिज्ञासा. अशी ही आत्मजिज्ञासा, अशी ही ब्रह्मजिज्ञासा, अशी ही देवजिज्ञासा आपल्या मनात असते की नाही प्रत्येकाच्या? हे कशावरून सांगू शकतो आपण? प्रत्येकाच्या मनात ही जिज्ञासा असते. याचं उदाहरण, याचं स्पष्टीकरण काय आहे? प्रत्येकाला आनंद पाहिजे, प्रत्येकाला समाधान पाहिजे आणि समाधान सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे त्याच्याजवळ आहे आणि त्याच्याजवळ आहे हे निश्चित आहे. त्रिकालबाधित सत्य आहे. त्रिकालबाधित सत्य हे आहे की त्याच्याजवळ आनंद आहे, आपल्याजवळ आनंद नाही. आपण अपूर्ण आहे, तो पूर्ण आहे. मग अपूर्णाचा पूर्णाकडे होणारा जो प्रवास आहे त्या ठिकाणी त्यापर्यंत पोचल्याशिवाय जीवाला शांती कशी मिळेल? अपूर्ण जीव पूर्ण केव्हा होईल? अपूर्ण गोडी पूर्ण करोनी क्षण झाला अमर, क्षण अमर होतो. हे पूर्ण जीवन अमर होतं. तो देवाची द्वारी उभा क्षणभरी, एका क्षणातून जीवन फुलतं हे तर आपल्याला कळत आहे. एक क्षण महत्वाचा आहे तर जीवन आपल्याला मिळत आहे. मग एक क्षण जीवन परिवर्तनासाठी पुरेसं नाही का? उरलेलं जीर्ण झालं शरीर शबरीसारखं तरी चालेल, पण माझा राम मला भेटणार आहे आणि त्या रामाच्या मध्ये मी विलीन होणार आहे, हे जे तिचं तत्वज्ञान आहे. शरीर जीर्ण झालं तरी फरक पडला नाही. तिला कोणतं सुख होतं? तिला कोणता संसार मिळाला? तिला काय सुख मिळालं? आणि तिच्या सद्गुरूंवर विश्वास ठेवला तिने. तिच्यासारखं तर चरित्र नाही. ज्या सद्गुरूंवर विश्वास ठेवला त्यांनी एकदा का वाक्य सांगितलं आणि निघून गेले. कुणाच्या आधाराने राहायचं? आत्मा रामाच्या आधाराने. सद्गुरू हृदयस्थ होते, सद्गुरूंना हृदयात ठेवलं आणि त्या हृदयात असलेल्या सद्गुरूंचे संकेत घेत घेत जीवन जगली आणि जीवन जगत असताना तिला राम भेटले. मी तर म्हणते राम भेटले नाही, रामांनी जन्म शबरीसाठी घेतला. इतका आपल्या इच्छेवरती, आपल्या प्रयत्नांवरती परमेश्वर फिदा असतो. मग ही सगळी उदाहरणं बघितल्यानंतर सद्गुरू कृपा न जोडे म्हणून सद्गुरू कृपा आवश्यक आहे. हा निश्चय करा म्हणतात समर्थ. हा निश्चय करा म्हणतात आहे. म्हणजे आता पुढचा जो समास आहे ते सगळे मनामध्ये पक्के ठसतील, कारण त्यांची कृपा होईल. तुम्ही जे बोलाल ते 1 तास काय, दिवस काय, माझे आयुष्याचे 24 तास तुम्ही जसं सांगता तसेच माझे डोळे बघतात. तुम्ही जसं जिथे जाल सांगता तिथेच माझे पाय जातात, ती माझी प्रदक्षिणा होते. असं प्रत्येक गोष्ट करचरण कृतम वा कायजम कर्मजम वा श्रवण नयन जम कायजम वा पराज, हे सगळ्या ज्या गोष्टी घडतात माझ्या आपोआप शंकराचार्य म्हणाले तसे घडतील तेव्हा माझ्या जीवनाला अर्थ येईल. आतापर्यंत माझं निरर्थक जीवन आहे. नेत्री जैसे नेत्री घालता अंजन झालेलं आहे, पडे दृष्टीचं निधान तैसे सद्गुरुवचने ज्ञान प्रकाश होय. आता जसं दृष्टीमध्ये अंजन घातल्यावर जशी दृष्टी सुधारते तसं सद्गुरूंच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये फरक पडतो आणि समर्थ म्हणतात हा फरक पडणे हे मानवी जीवनाचं अंतिम ध्येय आहे. सद्गुरुचेनी अभयंकरे प्रगट होईजे ईश्वरे संसार दुःखे अपारे नासो न जाती. आणि ईश्वराला प्रगट व्हावं लागतं. जसं शबरीसाठी राम प्रगट झाले, अहिल्याचा उद्धार केला. त्यांना रामायणामध्ये किती रामायण जर वाचलं, यावेळी कालनेमीचा संवाद आज वाचला, त्या ठिकाणी त्यांनी किती लोकांनी त्याला समजावून सांगितलं रावणाला की असं आहे तसं आहे. पण जे घडायचं ते घडणार आहे. रामांचा जन्म झाला आहे आणि रामांचा जन्म झाल्यानंतर रावणाचा असा नाश होणार आहे, या बाकीच्या गोष्टी घडणार आहे, इतक्या लोकांचा उद्धार होणार आहे अवतार कार्यामध्ये. हे सगळ्या गोष्टी ईश्वर निर्मित का झाल्या? कारण प्रत्येक जीवानी तसं ठरवलं तर रामाला यावं लागलं. जसं ज्या जीवानी मागितलं तसं रामाला द्यावं लागलं आणि रामाचा अवतार झाला, कृष्णाचा अवतार झाला. आणि कृष्णाने ज्यांनी अर्जुनासारखं ज्यांचं आयुष्य आहे,
त्या सगळ्यांनी मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं म्हणून भगवंताला त्यांच्यासाठी अवतार घ्यावा लागला. हे सगळं करतं कशामुळे करतं? सद्गुरुचेनी अभयंकरे. मागे झाले थोर थोर संत महंत मुनेश्वर, तयासही ज्ञान विज्ञान विचार सद्गुरुचेनी. जे काही मागे संत महंत झाले त्या सगळ्यांचे ज्ञानाचे विचार हे फक्त सद्गुरु कृपेनीच समजले, सद्गुरु कृपेनी जाणले. प्रत्यक्षात खरंच आपल्यासुद्धा स्वतःचा विचार केला, मी माझा स्वतःचा, तर कितीतरी वेळा कितीतरी लोक सांगत होते असं आहे तसं आहे. कीर्तन आवडत होतं पण भिडत नव्हतं. आणि भिडल्यानंतर मतीमध्ये परिवर्तन होणे आवश्यक आहे. नुसतं गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू म्हणून चालत नाही. जे काही समोर आहे ते गुरुच आहे हे मानण्यासाठी खूप मोठी शक्ती लागते. मनाची शक्ती लागते की माझ्या जीवनात काही चुकलं तरी सुद्धा सद्गुरू सावरतील हे समजून घेण्यासाठी खूप मोठी मनाची तयारी पाहिजे. या मनाची जी तयारी आहे ती तयारी सद्गुरू स्वतः करून घेतात. फक्त विश्वास ठेवण्याची गरज आहे. नाहीतर जेव्हापासून सद्गुरू जीवनात आले संकट वाढले असं म्हणणारे सुद्धा लोक आहेत. श्रीरामकृष्ण आदी करून अतितत्पर गुरुभजनी सिद्ध साधू आणि संतजनी गुरुदास्य केले. श्रीरामकृष्ण आदी करून एवढे राम झाले कृष्ण झाले या सगळ्यांनी तत्परता दाखवली गुरुभजनामध्ये. गुरूंच्या पायी लीन झाले. गुरु वसिष्ठामध्ये जेव्हा राम ऐकतात तेव्हा इतकं आश्चर्य वाटतं की आपल्याला एखादी जरी गोष्ट माहिती असली थोडीशी तर ती गोष्ट जर कोणी सांगितली मला माहिती आहे, त्यांनी सांगायच्या आधी आपण पूर्ण करतो. त्याला माहिती आहे, आपल्याला माहिती आहे त्यातली अर्धी गोष्ट जरी आणि तो जर सांगायला सुरुवात केली त्यांनी, हा मनुष्य स्वभाव आणि राम स्वभाव यामधला फरक आहे. त्यांनी सांगायला सुरुवात केली मला माहिती आहे. आम्ही तर एका व्यक्तीला असं नाव ठेवलं तर या व्यक्तीला कशाचं आश्चर्यच वाटत नाही. म्हणजे काहीही सांगा त्यांना आश्चर्य, हो मला माहिती आहे, हो मला माहिती आहे, इतका अभिमान. काहीही गोष्ट कोणत्याही बाबतीत सांगितलं तरी हो मला माहिती. अच्छा ते तसं म्हणायचंच नाही. हो का, मला असं म्हणायचंच नाही, हे मला माहिती आहे. मग ह्यामुळे काय होतं, दुसऱ्या व्यक्तीला बोलताच येत नाही समोरच्याला की याला सगळं माहिती असतं. म्हणजे नवीन सांगायचा प्रयत्न नाही, जुनं काही बोलायचं नाही, कारण त्याला सगळं माहिती आहे. आणि राम सर्वज्ञ आहे, सर्वज्ञ राम. जेव्हा वसिष्ठांच्या समोर बसले आणि ऐकतात, प्रश्न विचारतात छोटे छोटे आणि त्या सगळ्या प्रश्नांना कोळून प्यायलेले आहेत. कशाला? तेच ब्रह्म आहेत, स्वतः ब्रह्म असलेले श्रीराम. का ऐकतायत सगळं? याचं कारण आपल्याला जे अनुकरण करणार आहे आपलं, किंवा आपण ज्यांच्यासाठी जन्म घेतलाय ते सगळे आपलं अनुकरण करणार आहे. आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याची जबाबदारी माझी आहे. मला ऐकावंच लागणार आहे. मी ऐकले, मी गुरु का केले? मला सगळं माहिती असलं तरी गुरुच्या मुखातून निघालेलं ज्ञान ऐकण्यासाठी माझे कान आतुर आहेत म्हणतात राम. कृष्णांनी सुद्धा गुरु केलाय. संदीपनी ऋषींकडे जातात, सगळे शस्त्रास्त्र शिकतात. यांना काय ज्ञान नाही आहे पण शिकतात ना. गुरूंची महतीच तेवढी आहे. राम जिथे शिकले, कृष्ण जिथे शिकले, तिथे आपल्यासारख्या जीवांनी गुरु करणे किती आवश्यक आहे. श्रीराम कृष्ण आदी करून अतितत्पर गुरुभजनी सिद्ध साधू आणि संतजनी गुरुदास्य केले. या सगळ्यांनी गुरुचं दास्य केलं. ज्ञानेश्वरांनी दास्यत्व पत्करलंय निवृत्तीनाथांचं. मग स्वतः श्रीकृष्णाचा अवतार आपण ज्यांना मानतो म्हणजे आहेच, त्यांनी सुद्धा गुरु केले आहेत आपल्या निवृत्तीनाथांना. आणि त्यांच्यापुढे मी नाही, गुरुची कृपा झाली म्हणून हे सगळं लिहू शकलो असं ते म्हणतात. असा हा गुरु महिमा. आपण निश्चय करायला नको माझे सद्गुरू आहेत असा हा गुरुनिश्चय. गुरुनिश्चय करणे म्हणजे मला ह्या सगळ्या मार्गांनी तुम्हीच तारायचं आहे, हा माझा पूर्ण विश्वास आता तुमच्यावर आहे. सकळ सृष्टीचे चालक हरिहर ब्रह्मादिक तेही सद्गुरुपदी रंक महत्ता न चढेती. आणि सकळ सृष्टीचे चालक हे जे सगळ्यांना अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक सुद्धा गुरु करतो, असो जयासी मोक्ष व्हावा. आता म्हणून समर्थ म्हणतायत या ठिकाणी, ज्यांना मोक्ष व्हावा असे वाटतं की ज्यांना आपल्याला मोक्ष मिळावा, कशाला? ज्यांना समाधानी व्हावं, ज्यांना आनंद मिळावा, ज्यांना शाश्वत आनंदाची प्राप्ती व्हावी, मला आहे त्या ठिकाणी आनंद घेता यावा असं ज्यांना वाटतंय त्यांनी सद्गुरू करावा. आणि नुसता करावा नाही, तो मनाने भजावा. तन मन धन त्यांच्या मनी अर्पण करायचं आहे. शरणागती पत्करायचे, ते जसं सांगतील तसं वागायचं आहे. असं करणं आवश्यक आहे ज्यांना मोक्ष मिळवायचा आहे. असो जयासी मोक्ष व्हावा, तेने सद्गुरू करावा. सद्गुरू वेळ मोक्ष पावावा, ते कल्पांती न घडे. कितीही कल्पांत तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेतला आणि सद्गुरू केला नाही तर ते आयुष्यात घडणार नाही. पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या पेरात. त्यापेक्षा
पटकन आपल्या बुद्धीला शरण न्यायचं आहे सद्गुरूंना, जे सद्गुरू आपल्याला पुढचा सगळा मोक्षाचा मार्ग दाखवतात. आता सद्गुरू ते कैसे नव्हे ती इतरा गुरु ऐसे. बाकीचे जे गुरु असतात तसे सद्गुरू नसतात. आपल्या घरामध्ये जर एखादी गोष्ट असेल तर ती गोष्ट दुसरीकडून जर कोणी आणायचं म्हटलं तर आपल्या घरच्यांना राग येतो. आपल्या घरी हे सगळं असताना इतर ठिकाणी जाते आणि इतर ठिकाणाहून ती गोष्ट आणते, असं जेव्हा आपण म्हणतो हा कोतेपणा आहे मनाचा. सर्वव्यापक मन असायला पाहिजे. हे सद्गुरू काय करतात, सद्गुरू जे असतात ते सर्वव्यापक असतात, म्हणून ते गुरूंपेक्षाही मोठे आहेत. सद्गुरू ते गुरूंपेक्षाही मोठे आहे. मीच एक महत्त्वाचा नाही. त्यासाठी एक छान उदाहरण आपण मागे बघितलं होतं, कर्णाचं जे उदाहरण आहे, कर्ण आणि अर्जुनाच्या उदाहरणामध्ये त्या सोन्याच्या पर्वताचं, तसं की त्या ठिकाणी माझं असं अस्तित्व ठेवलं नाही आहे शिल्लक त्यांनी, आणि त्यांनी सगळा जो पर्वत आहे तो सगळ्यांना खुला केला आणि ज्यांना यायचं आहे त्यांनी घ्यायचं आहे. हा उदारता गुणाबद्दल बोलते आहे की ज्याला कोणाला सोनं घ्यायचं आहे त्यांनी यायचं, पर्वतावरती जायचं, स्वतः खोदायचं आणि सोनं घेऊन जायचं. हा शांतपणे झोपला होता. कोणत्याही प्रकारचा त्याला त्रास नाही झाला, मानसिक ताण नाही झाला, कोणत्याही प्रकारचा ताण झाला नाही, कारण तो सहृदय होता, उदार अंतःकरण, खरा शूर होता, खरा उदार होता. आणि अर्जुन पण तितकंच चांगला होता. त्यांनी दिलं नाही का, दिलं. त्यांनी फक्त तो स्वतः उभा राहिला, इथलं घ्या तिथलं घ्या, कोण किती घेत आहे ते बघतोय. म्हणजे त्या ठिकाणी मर्यादा आली, स्वभावाला मर्यादा आली आणि तो अमर्याद आहे. असा सद्गुरू अमर्याद आहे. त्याला स्वतःमध्ये अडकून ठेवण्याची आवश्यकता नाही, गरज नाही, आणि तो करतही नाही. आपल्या शिष्याला देवापर्यंत, त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत, त्यांच्या देवापर्यंत सोडून देण्याची जबाबदारी इतकं साधं नाही. जो माझ्याजवळ आला तो माझा झाला, ज्यांनी कौतुक केलं तो त्यालाच फक्त आपल्याजवळच ठेवून घ्यायचं, ज्यांनी पैसा दिला तो माझा, असं सद्गुरूंचं काम नाही. तो गुरु नाही, तो सद्गुरू आहे. त्यामुळे त्याला स्वतःची कोणतीही इच्छा नसते. हा सगळ्यात मोठा नितळ गुण सद्गुरूंचा आपण ओळखला पाहिजे. असा जिथे दिसत नाही ते सद्गुरू नाही, असा जिथे दिसत नाही ते सद्गुरू नाहीत, आणि असा जिथे दिसतो तेच फक्त सद्गुरू असतात. ह्यावरती निश्चय करणे समर्थ जागरूक करतात, समर्थ विवेकाने शिकवतात की हे सगळं ज्या ठिकाणी स्वतःच्या मनाला संपूर्ण खात्री पटेल, त्या ठिकाणी सद्गुरूंचं अधिष्ठान असेल, तो सद्गुरू आपल्याला मोक्षापर्यंत देतो. आणि हा निश्चय तुम्ही करणं जीवनामध्ये आवश्यक आहे, अन्यथा जन्ममृत्यूच्या फेरा तुमचा सुटू शकत नाही. आता सद्गुरू ते कैसे नव्हे ती इतरा गुरु ऐसे, जयांचे कृपेने प्रकाशे शुद्ध ज्ञान. त्यांच्यामुळे शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होते. त्या सद्गुरूची ओळखणं, पुढील समासे निरूपण, बोलिले असे ते श्रोते श्रवण, अनुक्रमे करावे श्रीराम. आता तो हा जो सद्गुरू आहे त्याची ओळख काय आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, किंवा तो कशावरून आपण त्याला ओळखायचं आहे, हे पुढच्या समासात आपण बघणार आहोत. बोलिले असे श्रोती श्रवण, अनुक्रमे करावे, आणि अनुक्रमाने आपल्या सगळ्या श्रोत्यांनी याचं व्यवस्थित श्रवण करावं, असं समर्थ या ठिकाणी म्हणतात. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे गुरुनिष्ठये नाम समास प्रथम श्रीराम. दशक 5वा, समास 2रा, गुरुलक्षण 2 उभ्या वाजते. जे करामती दाखवेती तेही गुरु म्हणजे ती, परंतु सद्गुरु नव्हे ती मोक्षदाते श्रीराम. सभा मोहन भुररी चेटके, साबर मंत्र कौटाले अनेके, नाना चमत्कार कौतुके असंभाव्य सांगती श्रीराम. सांगती औषधी प्रयोग का, सुवर्ण धातूचा मार्ग, दृष्टिबंधने लागवेग अभिलाषाचा श्रीराम. साहित्य संगीत राग ज्ञान गीत नृत्य दान मान, नाना वाद्ये शिकविती जन तेही एक गुरु श्रीराम. विद्या शिकविती पंचाक्षरी, तोडे ताडे नाना परी, का पोट बरे जयावरी ते विद्या शिकविती श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. हो, जय जय रघुवीर. हो, झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निखळ, अंतरी बिंबले